शब्दवेधमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अश्वनी शर्मा यांच्या चाणक्य, शिकवण आणि हितोपदेश या पुस्तकावर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो. म्हणजे चाणक्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट येते: धूर्तपणा, कठोर राजकारण, व्यवहारीपणा. अगदी. पण 2000 वर्षांनंतरही त्यांच्या विचारांमध्ये असं काय आहे जे आजच्या काळातही लागू पडतं? हो. आणि हे पुस्तक आपल्याला चाणक्यांच्या फक्त राजकीय विचारांपुरतं मर्यादित ठेवत नाही. बरोबर. यात स्त्रिया, मित्र, कुटुंब आणि आपलं रोजचं जगणं याबद्दल खूप स्पष्ट आणि कधीकधी धक्कादायक वाटणारे विचार आहेत. हो, काही विचार पटतील तर काहींवर आक्षेप घ्यावासा वाटेल. अगदी. चला तर मग या विचारांच्या सागरात उतरूया. पुस्तकाची सुरुवातच एका, मला वाटतं, खूप नाट्यमय विचाराने होते. हो, स्त्रीबद्दलच्या. बरोबर. चाणक्य म्हणतात की त्रैलोक्याचा स्वामी भगवान विष्णूसुद्धा स्त्रीच्या मोहातून सुटू शकले नाहीत. तिथे सामान्य माणसाची काय कथा? हो, म्हणजे हे विधान त्यांच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनाचा गाभा आहे असं म्हणता येईल का? हो. आणि यात एक प्रकारचा विरोधाभास आहे की नाही? तोच मुद्दा माझ्या मनात आला. एकीकडे ते स्त्रीच्या शक्तीला, तिच्या आकर्षणाला जवळपास दैवी मानतात, म्हणजे ती देवांनाही मोहात पाडू शकते. आणि दुसरीकडे याच शक्तीमुळे ते पुरुषांना तिच्यापासून अत्यंत सावध राहायला सांगतात. अच्छा. पैसा आणि स्त्री हे दोन्ही गोष्टी चंचल आहेत असं ते मानतात. त्या पुरुषाला कधीही सोडून जाऊ शकतात. पण मग हा विरोधाभास नाही का? म्हणजे स्त्री ही एक शक्ती आहे की एक धोका? त्यांच्यासाठी ती दोन्ही आहे. ओके. आणि इथेच त्यांचा तो व्यवहारीपणा दिसतो. ते शक्तीला नेहमीच धोक्याच्या नजरेने पाहतात. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला मोहात पाडू शकते ती तुमचा नाशही करू शकते. अगदी. त्यामुळे ते स्त्रीच्या सामर्थ्याला कमी लेखत नाहीत, उलट त्या सामर्थ्यामुळेच तिच्यापासून सावध राहणं गरजेचं मानतात. आणि हाच दृष्टिकोन त्यांच्या लग्नाबद्दलच्या सल्ल्यातही दिसतो. तो तर आणखीच थेट आहे. हो. तो विचार तर आजच्या काळात अनेकांना पटणारच नाही. ते म्हणतात, चांगल्या कुळातील कन्या कुरूप असली तरी तिच्याशी विवाह करावा, पण हलक्या कुळातील सुंदर कन्येशी विवाह करू नये. हो. आता आजच्या काळात हे पूर्णपणे नाकारलं जाईल. पण यामागे त्यांची भूमिका काय असेल? यामागे त्यांचा सगळा भर आहे स्थिरतेवर, म्हणजे स्टेबिलिटीवर. अच्छा. त्यांच्या मते विवाह ही 2 व्यक्तींपेक्षा 2 घराण्यांना जोडणारी व्यवस्था आहे. चांगली कुळातली स्त्री ती संस्कार, प्रतिष्ठा, सामाजिक स्थैर्य घेऊन येते, जे सौंदर्यापेक्षा जास्त काळ टिकतं. बरोबर. त्यांच्यासाठी संसार टिकवायला सौंदर्यापेक्षा संस्कार आणि कुळाची पार्श्वभूमी जास्त महत्वाची होती. म्हणजे हे त्यावेळेच्या सामाजिक चौकटीत व्यावहारिक मानलं जात असेल. हो, अर्थात. आज ते कालबाह्य झालंय. स्त्री आणि पैसा या दोन्ही गोष्टींवर अविश्वास दाखवण्याची ही प्रवृत्ती त्यांच्या इतर नात्यांबद्दलच्या विचारांमध्येही दिसते का? म्हणजे मैत्रीबद्दल काय म्हणतात ते? नक्कीच दिसते. किंबहुना मैत्रीबद्दलचे त्यांचे विचार तर आणखीनच कठोर आणि व्यवहारी आहेत. अच्छा. त्यांचं एक प्रसिद्ध सूत्र आहे, स्वार्थ असल्याशिवाय कोणी कोणाशी मैत्री करीत नाही. पण हे खूपच निराशावादी नाही का वाटतं? म्हणजे निस्वार्थ मैत्रीला काही स्थान नाही का त्यांच्या मते? नाही. इथेच तर गंमत आहे. मग ते कृष्ण सुदामा, कृष्ण अर्जुन यांची उदाहरणं देतात की नाही? हो, देतात. ती उदाहरणं ते आदर्श म्हणून देतात, पण नियम मात्र व्यवहाराचा सांगतात. म्हणजे त्यांचा मुद्दा असा आहे की मैत्रीची खरी परीक्षा संकटकाळीच होते. जो तुमच्या दुःखात, आजारपणात किंवा आर्थिक संकटात धावून येतो तोच खरा मित्र. बाकीचे फक्त सुखाचे सोबती. अगदी. त्यामुळे ते मैत्री नाकारत नाहीत, पण मैत्रीला व्यवहाराच्या कसोटीवर घासून घ्यायला सांगतात. हे निराशावादी नाहीये तर? ही सावधगिरी आहे. आणि याच सावधगिरीतून त्यांचा तो सल्ला आला असेल की खऱ्या मित्रालाही आपली सगळी गुप्तीत सांगू नयेत. अगदी बरोबर. कारण तोच मित्र उद्या शत्रू झाला तर त्या गुप्तांचा गैरवापर करू शकतो. आजच्या डिजिटल युगात आपण यालाच म्हणतो की नाही, डोंट पुट एनिथिंग इन ॲन ईमेल यू वुडंट वॉन्ट ऑन अ बिलबोर्ड. बरोबर. माध्यम बदललं, पण मानवी स्वभावाचा धोका आणि त्यावरचा उपाय तोच आहे. हो. मैत्रीत सुद्धा एक प्रकारचं रिस्क मॅनेजमेंट असणं आवश्यक आहे, असं ते म्हणतात. म्हणजे नात्यांमध्ये सुद्धा एक प्रकारचं स्ट्रॅटेजिक थिंकिंग वापरायला हवं. मग हेच तत्व ते कौटुंबिक नात्यांना कसं लावतात, विशेषतः मुलांच्या संगोपनाला? तिथे त्यांचा दृष्टिकोन खूपच स्पष्ट आणि शिस्तबद्ध आहे. ती त्रिसूत्री तर सगळ्यांनीच ऐकली आहे. 5 वर्षांपर्यंत लाड, 10 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 16 वर्षांनंतर मित्र. पण मला त्यापेक्षा जास्त महत्वाचा त्यांचा दुसरा विचार वाटतो. कोणता?
जिथे ते म्हणतात की अनेक मुले असावीत अशी अपेक्षा कशाला, एक शहाणा पुत्र असणं परवडते. हो, आणि त्यामागचं कारणही ते खूप प्रभावीपणे सांगतात. हो ना. एक सुगंधी फुलाचं झाड जसं संपूर्ण जंगल सुगंधित करतं, तसा एक सद्गुणी मुलगा घराण्याचं नाव काढतो. आणि उलट. आणि एका झाडाला लागलेली आग जसं अख्खं जंगल जाळून टाकते, तसा एक दुर्गुणी मुलगा घराण्याचा नाश करतो. बरोबर. इथे त्यांचा सगळा भर क्वालिटी ओव्हर क्वांटिटीवर आहे. आणि ते जबाबदारी फक्त मुलांवर टाकत नाहीत. नाही. त्यांनी घरातल्या शत्रूंची एक यादीच दिली आहे. एक मिनिट. घरातले शत्रू हा शब्दप्रयोगच खूप धक्कादायक आहे. पण इथे शत्रू हा शब्द भावनिक नाही, तर पूर्णपणे व्यावहारिक आहे. म्हणजे काय? चाणक्यांच्या मते जी व्यक्ती किंवा गोष्ट घराण्याची प्रगती, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांना धोका निर्माण करते, तो शत्रूच. अच्छा. त्यामुळे कर्जबाजारी बाप हा कुटुंबावर आर्थिक संकट आणतो, म्हणून तो एक स्ट्रॅटेजिक थ्रेट आहे. म्हणजे त्यांच्यासाठी घराची सुरक्षितता आणि प्रगती ही कोणत्याही वैयक्तिक नात्यापेक्षा मोठी आहे. अगदी बरोबर. चाणक्यांचे नातेसंबंधांबद्दलचे विचार खूप व्यावहारिक आणि थोडेसे कठोर वाटले. पण जेव्हा ते धर्म आणि नियतीबद्दल बोलतात, तेव्हा ते अचानक खूप दैववादी वाटू लागतात. हो, हा त्यांच्या विचारसरणीतला एक महत्वाचा आणि थोडा गुंतागुंतीचा भाग आहे. म्हणजे ते म्हणतात की विधिलिखितासमोर परमेश्वराचंही काही चालत नाही. बरोबर. ते नियतीला म्हणजे नशिबाला प्रचंड महत्त्व देतात. माणसाचं आयुष्य, कर्म, विद्या, पैसा आणि मृत्यू ह्या 5 गोष्टी तो गर्भात असतानाच ठरलेल्या असतात. पण मग इथे एक मोठा विरोधाभास नाही का? कोणता? जर सगळं आधीच ठरलेलं असेल तर मग कर्म करण्याला, प्रयत्न करायला काय अर्थ उरला? खूप चांगला प्रश्न आहे. त्यांच्या मते नियती ठरवते की काय होणार, आणि कर्म ठरवते की ते कसं होणार आणि ते झाल्यावर तुमची स्थिती काय असेल. अच्छा. हे शरीर नाशवंत आहे, पैसा आज आहे उद्या नाही, म्हणून माणसाने सतत धर्मकार्य करीत राहावे, तीच सर्वात मोठी संपत्ती आहे, असं ते म्हणतात. म्हणजे जरी अंतिम निकाल नशिबाच्या हातात असला तरी आपलं कर्तव्य करत राहणं, धर्मानुसार वागणं हे माणसाच्या हातात आहे. नियतीवर नियंत्रण नाही, पण स्वतःच्या कर्मावर आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळवता येतं. अगदी. आणि त्यातच खरं यश आहे असं ते मानतात. म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी आत्मसंयम आवश्यक आहे. हो. आणि हे केवळ आध्यात्मिक नाही, तर व्यावहारिक जगातही तितकंच खरं आहे. खरं. पण ह्या मोठ्या तात्विक विचारांमधनं ते रोजच्या जगण्याबद्दल काही सोपे व्यावहारिक सल्ले देतात का? हो. आणि ते खूप मजेशीर आहेत. जसं की? ते म्हणतात की ज्ञान कुठूनही घ्यावं, अगदी प्राण्यांकडून सुद्धा. हो, सिंहाकडून एकाग्रता, बगळ्याकडून इंद्रिय निग्रह, कुत्र्याकडून स्वामीभक्ती आणि गाढवाकडून कितीही थकल्यावर काम करत राहण्याची सवय शिकावी. यातून त्यांचं शिकण्याबद्दलचा दृष्टिकोन दिसतो, जो खूप खुला आहे. हो, पण त्यांचा एक सल्ला मला खूप महत्वाचा आणि थोडा धूर्तपणा शिकवणारा वाटतो. कोणता? ते म्हणतात की जंगलात सरळ झाडच आधी कापली जातात. वेडीवाकडी झाडं तशीच राहतात. हो, म्हणून माणसाने गरजेपेक्षा जास्त सरळ असू नये. म्हणजे चाणक्यांचा मूळ मुद्दा असा दिसतो की नैतिकता आणि व्यवहार यात नेहमीच अंतर ठेवावं लागतं. बरोबर. जगात टिकून राहायचं असेल तर आदर्शवादापेक्षा व्यवहारी धुळीतपणा जास्त महत्वाचा आहे. आजच्या कॉर्पोरेट जगात ह्यालाच प्ले द गेम म्हणतात का? तंतोतंत. ते तुम्हाला जग जसं आहे तसं दाखवतात, जसं असायला हवं तसं नाही. आणि त्यांचा भर नेहमी तयारीवर असतो, नाही का? हो. म्हणूनच ते कुठलंही काम करण्याआधी स्वतःला 3 प्रश्न विचारायला सांगतात. कोणते 3 प्रश्न? हे काम मी का करीत आहे? याचे परिणाम कोणते होणार आहेत? आणि यात यश मिळणार आहे की अपयश? हे तर आजच्या काळातल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधल्या स्वॉट ॲनालिसिस सारखंच आहे. हो. स्ट्रेंग्थ्स, वीकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स. आणि या 3 प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली तरच ते काम करावं. हा सल्ला आजही तितकाच मोलाचा आहे. आणि या सगळ्याच्या मुळाशी त्यांचा सर्वात महत्वाचा सल्ला आहे. कोणता? माणसाने नेहमी स्वतःवर विश्वास ठेवावा, स्वावलंबन आणि आत्मविश्वास. कारण त्यांच्या मते दुसऱ्यांवर अवलंबन राहणं हे सर्वात धोकादायक आहे. तर या सगळ्या चर्चेनंतर एक गोष्ट स्पष्ट होते. चाणक्य हे कमालीचे वास्तववादी होते. हो, प्रॅग्मॅटिक. त्यांचे काही विचार, विशेषतः स्त्रियांविषयीचे किंवा सामाजिक रचनेबद्दलचे, आजच्या नैतिकतेच्या चौकटीत बसणार नाही बसणार. पण मानवी स्वभाव, नातेसंबंधांची गुंतागुंत आणि समाज कसा चालतो यावरचं त्यांचं निरीक्षण अचूक आहे. हो,
त्यांचं ज्ञान हे केवळ आदर्शवादी तत्वज्ञान नाहीये. ते एक शस्त्र कसं वापरावं हे शिकवतं, जग जिंकण्यासाठी आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी. ते कठोर आहेत. पण ते आरशासारखे आहेत, जे तुम्हाला सत्य दाखवतात, मग ते कितीही कटू असलं तरी. चाणक्यांनी एका सूत्रात म्हटलंय, कोणतीही गोष्ट अति असेल तर त्याची हानीच होते. हो, अति तेथे माती. त्यांनी रावणाचा गर्व, बळीराजाचा अतिदान धर्म ही उदाहरणं दिली आणि गरजेपेक्षा जास्त सरळ असण्याचा धोकाही सांगितला. बरोबर. श्रोत्यांसाठी आजचा विचार हाच आहे की आजच्या जगात असा कोणता चांगला गुण आहे, जसं की पारदर्शकता किंवा प्रामाणिकपणा, जो गरजेपेक्षा जास्त वाढल्यास आपल्यासाठीच धोकादायक ठरू शकतो. यावर नक्की विचार करा.